सर्वांचे करिअर मित्र काउन्सिलिंगमध्ये स्वागत. इंजिनिअरिंग ॲडमिशन्स 2025-26 या अकॅडमिक इयरसाठी MSTCETचे पोर्टल आता लॉन्च झालेले आहे. समोर दिलेल्या वेबसाईटवर आपल्याला हे पोर्टल बघायला मिळेल. हे पोर्टल जरी लॉन्च झालेले असले तरी या पोर्टलमध्ये बरेच बदल अजून व्हायचे बाकी आहेत. 2024-25 या वर्षीचे जे पोर्टल होते त्याचेच आता रिनेम या 25-26 या अकॅडमिक इयरसाठी करण्यात आलेलं आहे. पण यामध्ये अजून बरेच बदल व्हायचे बाकी आहेत. न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर्ड हे 2 टॅब आपल्याला नवीन या पोर्टलमध्ये बघायला मिळत आहेत. ओके, आणि जे महत्त्वाचे बदल मी म्हणतो आहे ते म्हणजे हे इन्फॉर्मेशन ब्राउचर. 2025-26 या अकॅडमिक इयरसाठी जे रूल बुक MSTCETचं असते त्यालाच आपण इन्फॉर्मेशन ब्राउचर म्हणतो, ज्याद्वारे आपल्याला सर्व ॲडमिशन्स किंवा ॲडमिशन प्रोसेसचे रूल यामध्ये आपल्याला समजतात. हे रूल बुक किंवा हे इन्फॉर्मेशन ब्राउचर देखील अजून अपडेट व्हायचे बाकी आहे. मग त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे खात्री होऊन जाईल की नक्की किती कॅप राऊंड होणार आहेत किंवा मॅनेजमेंट ॲडमिशन्स कसे होणार आहेत किंवा स्पॉट राऊंडमध्ये काही बदल झाले आहेत का, हे सर्व आपल्याला इथे बघायला मिळेल. ओके, हे फक्त टेस्टिंग पर्पजसाठी आत्ता आपल्याला जे पोर्टल आहे ते दिसत आहे. अजून यामध्ये बरेच बदल व्हायचे बाकी आहेत, त्यामुळे कुणीही एकदम पॅनिक करून जाऊ नका. जरी हे आले असले तरी 2 ते 3 दिवसात आपल्याला प्रॉपर जे पोर्टल आहे ते बघायला मिळेल. त्यामध्ये आपल्याला बाकीच्या डेट्स पण समजतील की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट काय आहे किंवा कोणते सेंटर्स हे अवेलेबल आहेत किंवा कॅप राऊंड्स कधी स्टार्ट होणार आहेत, टेंटेटिव्ह डेट्स वगैरे यामध्ये आपल्याला 2 ते 3 दिवसानंतर समजतील. पण नक्कीच हे पोर्टल आता लॉन्च झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. ओके, धन्यवाद.